अवैध गुटखा विक्री करणाऱ्या इसमावर कार्यवाही करून 10,06,680 रुपयांचा मुद्देमाल जप्त. माननीय अपर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाची कार्यवाही. पोलीस अधीक्षक श्री डॉक्टर नीलाभ रोहन यांनी हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंद्यांचं समूळ उच्चाटन करून कार्यवाही करण्यासाठीच्या सूचना पोलीस स्टेशन, विविध पथके तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांना दिल्या असून त्या अनुषंगाने दररोज कार्यवाही करण्यात येत आहे. 21 मे सकाळी 5:45च्या सुमारास अपर पोलीस अधीक्षक श्री कमलेश मीना यांचे विशेष पथक यांनी प्रॉपर हिंगोली शहर येथे पेट्रोलिंग व अवैध धंद्यांची माहिती काढत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सूर्यमुखी हनुमान मंदिराच्या जवळ पेन्शनपुरा हिंगोली येथे एक इसम त्याच्या पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री करीत आहे अशा खात्रीशीर माहितीवरून सदर ठिकाणी पथकातील पोलीस कर्मचारी यांनी छापा मारित असताना नमूद कारचा चालक या सदर कार थांबवण्याचा इशारा केला असता त्याने त्याच्या ताब्यातील कार पोलीस कर्मचारी यांच्यापासून थोड्या अंतरावर उभी करून तो गल्लीबोळाचा फायदा घेऊन पळून गेला. पथकातील कर्मचारी यांनी त्याचा पाठलाग केला असता तो सदर ठिकाणाहून पळून गेला. पथकातील कर्मचारी यांनी नमूद घटनास्थळावरून एक पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी फ्रॉन्स MH 38 AK 3905 कंपनीची कार, किंमत 8 लाख रुपये, एक काळसर रंगाचा व्हिओ कंपनीचा मोबाईल, किंमत 15,000 रुपये आणि गुटखा किंमत 1,91,680 रुपयांचा असा एकूण 10,06,680 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 349/2026 कलम 123, 274, 275 भारतीय न्याय संहिता सहकलम 26(2)(1), 26(2)(4), 27(2)(E), 30(2)(A), 59 अन्न सुरक्षा अधिनियम 2006 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही डॉक्टर श्री नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक हिंगोली, कमलेश मीना, अपर पोलीस अधीक्षक हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील पोलीस अंमलदार, पोलीस हवालदार 697 संदीप पवार, पोलीस शिपाई 442 विनोद कुटे, पोलीस शिपाई 891 सतीश नरवाडे, पोलीस शिपाई 838 सुमित टाले व पोलीस शिपाई 280 अर्जुन सूर्यवंशी यांनी केली आहे. जनसंपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय हिंगोली. हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ, हिंगोली, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.